आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड पालिकेकडून वाकडच्या दत्त मंदिर रस्त्यावरचं अनधिकृत बांधकाम या ठिकाणी हटवलं, त्याच्यावर कारवाई, तर 70 बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनसे ऍक्शन मोडमध्ये, कालच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा। पुण्याच्या रिंग रोडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची उद्या आढावा बैठक, तर बैठकीमध्ये भूमिपूजनाची तारीख निश्चित होणार, 96% जमीन संपादित। उघड्यावर कचरा टाकल्यामुळे बेशिस्त कोथरूडकरांना दंड, आरोग्य विभागाची कारवाई, तर राजमाता जिजाऊनगर, शिवतीर्थनगर, जय भवानी नगर, भातोबा नगर या भागामध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार। परवानगीशिवाय आंदोलन नको, पुणे विद्यापीठाचं परिपत्रक, तर परिपत्रकाविरोधात काँग्रेसची मुंबई हायकोर्टात याचिका। पुणे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये ई ऑफिस प्रणाली, सामान्य नागरिकांचे हेलपाटे आता थांबणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार, कलाकारांच्या तक्रारीनंतर आता रंगमंदिरामध्ये नवीन एसी बसवण्याचं काम सुरू। बालगंधर्व रंगमंदिर बंद असल्यामुळे रविवारपर्यंतचे सर्व कार्यक्रम सुद्धा रद्द। पुण्याच्या विमाननगरमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा, संजय पार्क, सिद्धार्थनगर, राजूनगर भाडाच्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत, अनेक तक्रारी करून सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आता नागरिक त्रस्त। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये थंडीचा जोर पुन्हा वाढला, कडूसमध्ये थंडीसाठी जागोजागी पेटवल्या शेकोट्या।